अनधिकृत बांगलादेशी हॉकर्सच्या विरोधात, ज्याचा पाठपुरावा सातत्याने माजी खासदार डॉक्टर किरीटभाई सोमय्या हे सातत्याने करत होते. त्यांनी काही विषयही माझ्याकडे त्यावेळी दिलेले होते. त्या अनुषंगाने मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये कायम मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आले होते. आणि आता माझ्या दालनामध्ये या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीजी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष गटनेते श्री गणेश खणकरजी, त्याचबरोबर आमचे दोन सन्माननीय नगरसेवक डॉक्टर नील सोमय्या आणि श्री प्रकाश गंगाधरेजी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सगळे अधिकारी, त्यामध्ये एएमसी शर्माजी होते, उपनगरे आरोग्य विभाग त्यांच्याकडे, आणि श्रीमती दक्षा शाह आणि इतर सगळे आरोग्य अधिकारी. आता मी संबंधित पूर्ण जी यादी आहे ती तुमच्याकडे पाठवेन. विस्तृत अशा पद्धतीने जवळपास 1.5 तास ही मीटिंग चालली. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटभाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत. सगळे प्रश्न किरीटभाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत. बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही, कारण खूप मोठा त्यांचा भोगळ कारभार आणि भ्रष्टाचार या ठिकाणी दिसण्यात आला. जवळपास आतापर्यंत जेवढे पेपरवर्कवरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं. पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे, ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही. पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो. पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ही जन्म प्रमाणपत्र दिली आहेत, त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाही आहेत. इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाहीये. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एमओएच कडनं त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे, हे या मीटिंगमध्ये स्पष्ट दिसण्यात आलेलं आहे. जवळपास आतापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 FIR त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे, तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर, ज्यांनी या ठिकाणी, हे तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते, हे जरा, डॉक्टर अशरफ काझी. आता हा डॉक्टर आहे की काय आहे ह्याची पण तपासणी झाली पाहिजे. 2015ला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं, ते मला वाटतं हे पण झालेले. आणि 2024ला त्यांनी घरी एका महिलेची डिलिव्हरी झाली होती, ज्या डिलिव्हरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते, पण त्यांनी हे पत्र दिलेले. परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न एमओएचचं, की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा, किती मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे. याचे सगळे पेपर्स किरीटभाईंनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यावरती FIR घ्यायला सांगितलेली आहे, पण ती अजूनही घेतलेली नाहीये. अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालनामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे. त्याचबरोबर ज्या डिले ऑर्डर्स आहेत, आतापर्यंत जेवढे ऑर्डर्स दिलेले आहेत त्या सगळ्या ऑर्डर्सची क्रॉस चेक या ठिकाणी झाली पाहिजे, या पद्धतीची विश्लेषण या मीटिंगमध्ये झालेले आहे. त्यानंतर 1/1/2016 नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत. सगळे पेपर्स खासदार किरीटभाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते, वारंवार त्यांच्या टेबलावरती होते, पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, इतकं सगळं मटेरियल तुम्हाला दिल्यानंतर डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून मग तुम्ही यावरती कारवाई का नाही केली, FIR का नाही घेतली, असे
बोगस प्रमाणपत्र का वाटले गेले हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज बीएमसीच्या या भोगळ कारभारावरती निर्माण होतोय. आता त्यांनी सांगितल्यावरती ते म्हणाले की आम्ही आता 237 जे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहेत ते आता आम्ही कॅन्सल करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार या सगळ्यांना घेऊन. परंतु एकंदरीत या मीटिंगमध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काही काम करण्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये हे सिद्ध झालेले आहे. आम्ही आता बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना या सगळ्या अनुत्तरित होते, कोणालाच उत्तर देता आले नाहीये. खूप मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये दिसतोय. वॉर्डचे एमओएचला घेऊन जे 2 एमओएचे डॉक्टर कसारे, किरीटभाईंनी यावरती इतका मोठा अभ्यास केलेला आहे. त्यावेळी डॉक्टर कसारे आणि डॉक्टर संजय मुंडे या दोघांना निलंबित केलंय, पण त्यांची इन्क्वायरी चालूच ठेवणार, एफआयआर घ्यायला सांगितलेले आहे. अशा पद्धतीचे बरेच एमओएच पण आपल्याला मिळणार आहेत. तर ह्या अशा संपूर्ण 237 केसेस या माध्यमातून आता निश्चित झालेले आहेत. त्यांचे एनओसी कॅन्सल केलेले, प्रमाणपत्र कॅन्सल केलेले, पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे अजूनही ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत, ते त्यांच्याकडनं तुम्ही काढून घेतलंय का, तर ते अजून घेतलेलं नाहीये. आता त्यांनी सांगताना 1 महिन्याचं टायमिंग दिलेलं आहे. मी तर बोलले मला 15 दिवसात द्या. पण ह्याच्या पुढेही जाऊन आता आमचं असं ठरलेलं आहे, आता 3 वाजता गटनेत्यांची जी काही मीटिंग होणार आहे की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला तर मग आम्हाला महानगर सभेमध्ये, हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल. तुमच्या पत्रकार परिषदेचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात आधी तुम्ही म्हणालात की बांगलादेशी अनधिकृत फेरीवाले, तर हे वर्गीकरण आपण करणार आहोत की सरसकट सगळ्या फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहोत. दुसरं म्हणजे ज्या अधिकारी तुम्हाला दोषी काही आढळलेले आहेत तर त्यांच्यावर सरसकट आता सगळ्यांवर कारवाई करणार की ते आता शोध मोहीम तुम्ही घेणार आहात. आणि तिसरं महत्त्वाचं, अनधिकृत फेरीवाले किंवा अनधिकृत जे बांगलादेशी इथे राहत आहेत, रोहिंगे असतील, तर ते इथे कसे येतायतच मुळात कसे, आता त्यांच्यावर आवर कसा घालणार? नाही, आपण एक स्टेप बाय स्टेप प्रश्नांची उत्तरं देऊया. या ठिकाणी जे फेरीवाले आहेत मुंबई महानगरीच्या रोडवरती, फुटपाथवरती बसलेले, त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार. ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार. बऱ्यापैकी हे तर मला असं वाटतं 1000 केसेस आहेत किरीटभाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त पण असतील. पण या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार. यावरती कुठल्याही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा हा देशद्रोहपणा आहे. या ठिकाणी बांगलादेशातून या पद्धतीने आलेले जे आहेत देशद्रोही अनधिकृत फेरीवाले, त्यांना जर सांभाळण्याचं काम कुठले अधिकारी करत असतील तर त्याच्यावरती पूर्ण कारवाई होईल. पण फक्त बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई होईल की नाही, सरसकट आता बघा, हे करत असताना आम्ही प्रत्येक घेणार आहे. प्रत्येक फेरीवाले कुठले, त्यांचे आधार कार्ड, त्यांचे जन्म प्रमाणपत्र चेक केले जाणार. आता बऱ्यापैकी ह्याच्यावरती खूप मोठं विश्लेषण झालेलं आहे. तर त्या पद्धतीने आम्ही सगळी गाईडलाईन आणि लाईनअप करून दिलेली आहेत कामं. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे की आम्हाला तुम्ही आता ही जी 237 आहे सध्या हातातली आहेत त्याच्यासाठी त्यांनी 1 महिन्याचा अवधी मागितलेला आहे. इतर सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी 15 दिवस घेतलेले आहेत की आम्ही एफआयआर आता सोमवारी एफआयआर घेणार आहेत. जे आता आम्ही किरीटभाईंनी ज्या लोकांची नावं त्यांना दिलेली आहेत त्याच्यावरती एफआयआर घ्यायचं, जसं अशरफ काझी याच्यावरती एफआयआर घेण्याचं काम आता सुरू होणार आहे. सुरू होणार हे ऍक्च्युली ऐकायला फार आम्हाला वाईट वाटलं. जर त्यांच्या हातामध्ये गेल्या 6 महिन्यापासून हे पेपर पडलेले तर तुम्ही का नाही घेतले, हा मोठा प्रश्न आहे. फक्त मला एकाच आपल्या ह्यांचं कौतुक करावं असं वाटतं की ठीक आहे की त्यांनी ह्याच्यावरती घेतलेलं आहे काम. त्यांचं नाव ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, तहसीलदार आपल्या कल्पना गाडे मॅडम, त्यांनी मात्र 8 एफआयआर घेण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं खरंच या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. आणि या ठिकाणी जे मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी जे बसले होते त्यांच्यासाठी हा विषय आहे की जर आणि त्यांनी काही पेपर्स त्यांच्याकडे पाठवले पण होते की या 4 लोकांवरती एफआयआर घ्या, पण तरीही ते घेऊ नाही शकले. म्हणजे एकंदरीत या मुंबई महानगरपालिकेचे जे एएमसी असतील किंवा त्यांच्या अंडर जे अधिकारी असतील त्यांचा हा कारभार या मीटिंगच्या माध्यमातून दिसण्यात आलेला आहे.